तो पण भूत झालाय आणि हिनं पण भूत झाले, दोघे पण. आणि ते चकवा लागणं वगैरे हा काय प्रकार असतो? जे त्याने सांगतात हे लिंबू उतरून टाका, मी तोच लिंबू पकडतो हातामध्ये. तिथे जाऊन बघितलं की एक जळत होतं प्रेत आणि तो खात होता. जेव्हा मी जाताना क्लिप काढत होतो ना, त्या क्लिपमध्ये कबूतर मरून पडला होता खाली आणि तो येऊन बघतो, तो कबूतरच नाही तिथे. मग मी बंद केला, मोबाईलमध्ये क्लिप बघितलो, त्यामध्ये दिसली की साईडून एक म्हातारी चालत चालले आणि जसं क्लिप हे केली म्हातारी गायब. मग ते भूताचं त्या क्लिप्स कॅप्चर पण झालं तुमच्या मोबाईलमध्ये? माझं नाव असं आहे, मी त्या कोपऱ्याला जाऊन मेले होते. अजून तुम्ही ते 2-3 फरशा काढले की माझा हात आहे त्याच्या खाली आणि तो मुलगा तिच्या समोरच उभारला होता. जे आपण देवाऱ्याला लावतो ना अगरबत्ती, ते पेटवत होती. मग त्यानं चिरकाल चालू केला, हे लावू नका ना, तर मी मुलाला काहीतरी करते असं तसं. मम्मी रडायला चालू केली घरात, ह्याला काहीतरी झालंय आता म्हणून. आणि ते जे लेडीज भूत होती ना, ती खूप भयानक आहे. म्हणजे भूत कधी होतात असं मला वाटतंय, जेव्हा कुणाची काहीतरी इच्छा राहिली ना, ते भूत होत असतील. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर बघा, लहानपणापासूनच आपल्याला भूतांविषयी जाणून घेण्याची खूप जास्त इच्छा असते. म्हणजे भूतं बघितली असो अथवा नसो, पण तरीही त्यांचं नाव ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. असं का होतं? तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनी खूप काही गोष्टी आपल्याला त्याबद्दल सांगितलेल्या असतात आणि त्यावरच आपण बिलीव्ह करून हे सगळे ग्रह निर्माण करतो. तर ही भूतं खरंच असतात की नाही, हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत असेच एक गेस्ट आहेत. ते म्हणजे हॉरर एक्सप्लोरर साई, ज्यांना पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणूनही ओळखलं जातं. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार साई. नमस्कार. भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल तुमचं पण आभार आणि पब्लिकला तुम्हाला पण. तर एकदा तुमच्या स्टाईलमध्ये आपल्या पब्लिकला तुमचं इंट्रोडक्शन द्या. तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. आपण आपल्या व्हिडिओमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे. तर तुम्ही प्रॉपर कुठून आहात? मी प्रॉपर सोलापूर. ओके. आणि या हॉरर एक्सप्लोरिंग जर्नीची स्टार्टिंग कशी झाली? स्टार्टिंग आधीपासून आम्हाला ते गोष्टी ऐकायला आवडत होत्या. आता सगळ्यांचे आजी आजोबा स्टोरी सांगतच असतात, मग आम्हाला पण सांगत होते. आता आधी मी खूप भियत होतो. जे आपल्या घोरका येतं माहीत आहे की, त्याला तर खूपच, सिटी वाजली की खूपच घाबरत होतो आणि त्यात स्टोऱ्या बी सांगत होते. मग जसं जसं मोठा व्हायला लागलो, मग मित्र ते भेटायला लागले. मग सगळ्याच्या आमच्यात तेच की असं असतात भूतं. आमच्या आजोबाला तंबाखू मागितलं होता, आमच्या आजोबाला उचलून फेकला होता, हे ते. मग आम्हाला विचार येत होते की ह्या गोष्टी खऱ्या असतात का, कारण आमच्यासोबत तर काय घडलं नाही तसं. मग ते आम्ही बघायलाच चालू केलं होतं. तर आमची 12वी झाली, त्यानंतर आम्ही म्हणजे थोडं फ्री होतो, तेव्हा आम्ही जाणार प्लेसवर, असं बघणार काय आहे का, जे पब्लिक सांगत असतात, जे आम्ही ऐकत होतो ना, ते आम्ही जाऊन बघणार. तर आम्हाला असं काही जाणवलं नाही खूपदा. मग त्यामध्ये एकदा आम्ही व्हिडिओ काढला आणि तो पोस्ट केला, त्याला रिस्पॉन्स चांगला भेटला. मला पण वाटलं की पब्लिकला पण हे सांगायला पाहिजे, किती दिवस एकटा असं बघणार. तर चालू केला अशी ही जर्नी आपली. मग स्टार्टिंगला घरातून वगैरे ओरडले नाहीत का? खूपच, म्हणजे मला तर घरातून बाहेरच काढले होते. मला घरातून बाहेरच काढले होते, कारण सगळ्यांना भीती असते ना. आणि मी एकुलता एक आहे, मला दीदी आहेत 2 आणि मी मुलगा एकुलता एक आहे, त्यामुळे त्यांना अजून खूपच भीती होती. पण आता नाही, सपोर्ट आहे चांगला आता. स्टार्टिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला जास्त सपोर्ट कुणाचा मिळाला? मित्रांचाच. दोघं मित्र होते, मी एक, तिघच. मग तेव्हापासून तुम्ही मित्र मिळूनच सगळ्या व्हिडिओजमध्ये असता? सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही तिघच असतो, कोण येतच नाही ना. सगळे घाबरतात. हे जे हॉरर लोकेशन वगैरे आहेत ते कसे शोधता तुम्ही? आता जसं मी रील पोस्ट करतो ना, ते मग लोक बघतात, मग त्यांना पण असं आठवतंय आपल्यासोबतून इथं असं काहीतरी घडलं होतं, किंवा रिलेटिव्हमध्ये त्यांनी पण ऐकलेलं असते ना, असं काहीतरी घडलं त्यांच्यासोबत. मग मला येऊन सांगतात, भैया असं असं मी ऐकलो, किती खरं आहे किती खोटं आहे सांग. तर मग आम्ही बघतो कुठलं चांगलं आहे, जे मला खतरनाक वाटतं, रियालिटी वाटते, मग तिथं जाऊन बघतो, शूट करून मग पोस्ट करतो. मग त्या लोकेशनचा तुम्ही आधी स्टडी करता, खरंच तिथं भूत आहे की नाही वगैरे, की डायरेक्ट जाता तिथे बघा? नाही, जिथं मी ऐकतो ना तिथे असतेच, कारण लोक पण ऐकलेले असतात ना 10 लोकांकडून, मग ते मी पण ऐकलेलो असतो. मग मी बघतो आधी कसं आहे लोकेशन, म्हणजे आहे का खरंच एवढं भयंकर. मग असेल तर जातो, नाही तर नाही जात. म्हणजे भयंकर लोकेशन शोधून शोधून जातो. भयंकर नाही वाटलं की जात पण नाही मी. कधी असा काही भयानक किस्सा घडलाय का? किस्सा एक घडला होता, तो म्हातारीचा किस्सा होता. आम्ही शूटला गेलतो, आम्हाला कॉल आलता एक शूटसाठी, आधीचाच किस्सा आहे हा पण. तर आम्ही गेलतो, कुमटे म्हणून गाव आहे आमचे, सोलापूरपासून एक 10 किलोमीटर काहीतरी आहे. तिकडे आम्ही गेलो होतो शूटसाठी
आणि तिथे आम्ही निघालो काहीतरी 11:30 का 12 वाजले होते निघायला. मग आम्ही गेलो तिथे जाऊन त्याला फोन केला. जो मला बोलवला होता ना त्याने मेसेज केला होता. मग त्याचा नंबर मी घेतलो होतो. तिथे जाऊन फोन केलो, त्यानं फोनच स्विच ऑफ केला होता. कारण आपलं कसं आहे, जेव्हा मला कोणतं प्लेस सांगताय इथे इथे आमच्या इथे हे आहे, तर मी त्याला पण घेऊन जातो त्या प्लेसवर. मग तो घाबरून बंद केला का माहिती नाही, पण तो फोन बंद केला त्याचा. मग येताना आम्ही ज्या रस्त्याने गेलतो ना तिथे कच्चा रस्ता लागतो, काहीतरी 1 किलोमीटर असेल तो कच्चा रस्ता. पूर्ण असं झाडं टाईप आहे तिथं. मग आम्हाला तो जायला 10 मिनटं लागतील. आता 1 किलोमीटर जायला किती लागणार आहे आपल्याला? 10 मिनटं लागतील. आम्ही गेलो, आम्हाला नाही म्हटलं तरी आम्ही अर्धा तास त्या रस्त्यावर फिरत होतो. आम्हाला चकवा लागल्याप्रमाणे काहीतरी लागला असेल. तर तो गाडी चालवत होता मित्र. 3 जण होतो, मी मध्ये होतो आणि अजून एक मित्र होता. आम्ही 3 जण होतो. ते रील आपल्या अकाउंटला आहे. मग अर्धा तास आम्ही फिरत असताना एकदमच काय झालं, तो हॉर्न वाजवला गाडीचा. मी बोललो काय झालं? तो बोलतोय हे म्हातारी एक साईडून चालले आपल्या. मी म्हणतो आम्हाला दिसलीच नव्हती ना, काही पण खोटं सांगू नको म्हणतो. मग पुढे जाऊन माझी क्लिप चालू होती. मग मी बंद केला, मोबाईलमध्ये क्लिप बघितलो. त्यामध्ये दिसली की साईडून एक म्हातारी चालत चालल्या आणि जसं क्लिप हे केली, म्हातारी गायब. परत मागं आलो त्या लोकेशनवर. तिथं थांबलो, एक तास तरी तिथं थांबलो, पण दिसलंच नाही काय आणि काय घडलं नाही. तर मला प्रश्न आहे की म्हातारी तर त्या टाईमला निघू नाही शकत, कारण 1-1.5 टाईम झाला होता आणि पूर्ण जंगल होतं आणि तिला चालता येत नव्हतं, असं काठी टेकत चालत होती. तर मला वाटलं असेल तसंच काहीतरी, पण आता ते भूत आहे का काय ते नक्की तर नाही सांगू शकत. मग याच्यानंतर असा इन्सिडेंट घडल्यानंतर तुम्हाला असं नाही का वाटलं बाबा नको, हे काय तर रिस्क आहे? तेव्हापासून तर अजून मजा वाढायला चालू झाली. आता हिनं दिसली, परत कोणतरी दिसेल ज्यासोबत बोलणं होईल, तर त्यामुळं परत जास्त चालू केलं. मग ते भूताचं त्या क्लिप्स कॅप्चर पण झाल्यात तुमच्या मोबाईलमध्ये? ते पण अपलोड केलं. ते क्लिपमध्ये तर दिसलं, नाही तर आपण प्रोपोज नाही करू शकलो असतो ना, ती दिसली होती मला. त्यामुळे आमची क्लिप चालू रँडम चालूच ठेवतो आम्ही कॅमेरा. कुठे काय येईल त्या क्लिपमध्ये ते माहिती नसतं ना. जसं की आता एखादा साप दिसला की लगेच सर्पमित्राला बोलवलं जातं, किंवा भूत काढायला असं ते म्हणतो आपण बाबा वगैरे, तसं बोलवलं जातं. मग तुमच्यासोबत असं घडलंय का की बाबा आमच्या इथे भूत आहे, मग तू येऊन बघ ते खरं आहे का? खूप तुम्हाला मी दाखवलं ना रिक्वेस्ट लिस्टमध्ये, सगळ्याची असं कहाणी निबंध लिहिल्यावर लिहून पाठवत, असं असं घडलं, या टायमाला हे घडलं. मग असे काय किस्से आहेत की तिथे जाऊन कधी काही सापडले का तुम्हाला? असं एक किस्सा आमच्या इथला होता, तो पण आमच्या इथला होता, सोलापूरमधलाच. त्या लोकेशनचं नाव नाही घेणार, कारण ज्या अपार्टमेंटमध्ये आपण शूट केलं होतं ना, त्याचे जे ओनर आहे ना, त्याने आपल्यावर केस केली होती. कारण जेव्हा आपण तो व्हिडिओ सोडला ना, त्यानंतर त्याचे सेल्सच कमी झाले पूर्ण. मग त्याने मला कॉल केला होता की आमच्या अपार्टमेंटमध्ये असं असं काहीतरी आहे, तर चला म्हटलं बघू. त्या ओनरनी स्वतः? ओनरनी स्वतःच बोलवलं होतं आम्हाला. मग आम्ही गेलो तिथे अपार्टमेंटमध्ये आणि पहिले 2 फ्लोअर असते ते चेक केलं पहिला. तर सगळे कडी होते सगळ्याला, सगळे चेक केलं. मग जसं वरच्या फ्लोअरला जाईल ते आवाज येत होता वरच्या इथून, असं कोणतरी इकडे तिकडे जायचा. असं बघत 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 लास्टच्या फ्लोअरला गेलो. 7व्या काहीतरी फ्लोअर होता. आम्ही 3 जण होतो, तो मालक आणि माझ्यासोबत अजून एक जण होता जो शूट घेत होता. मग असं बघत लास्टच्या एका रूमपाशी गेलो. तिथे बघितलं की ते दरवाजा असं उघडू देत नव्हता. किती पण ढकल उघडू देत नव्हता. मला वाटलं नक्की मला वाईब येतात असं. मग मी असं बोलायला चालू केलं की आत कोण आहे का, तर रिस्पॉन्स कायच नव्हता. म्हटलं लँग्वेज समजत नसेल. मग मी हिंदीमध्ये बोलायला चालू केलो, कोई है, तर मग रिस्पॉन्स यायला चालू झाला. ते भूत हिंदी होतं का? असं मला तर वाटतंय, ते मला माहिती नाही. त्याला समजलं असेल मी बोललेलं. आता माझी हिंदी तर चांगली नाही, पण ते ऐकून त्याला समजलं असेल. तर रिस्पॉन्स द्यायला चालू केला. मग मी विचारलो आत येऊ का मी, तर दरवाजा असं जोरात वाजत होता. तो म्हणत होता की इथून तू निघून जा. मग जो ओनर होता ना, तो घामोघूम झाला होता पूर्ण बघून. मग तो मला बोला जाऊ दे, असू दे, आहे तर आहे, चल जाऊ आपण, आपल्याला काहीतरी होईल. मी बोललो थांब, काय नाही होत. मग त्याला तिकडे जा बोललं आणि आम्ही दोघांनी असं बोलता बोलता एकदम दरवाजा उघडला आणि आत गेलो. आतमध्ये कबूतर असं उडायला चालू झालं इकडे तिकडे इकडे तिकडे, आणि तो जाऊन बाहेर बसला. मग मी असं 2-3 रूम बघितले आणि बाथरूमच्या खिडकीतून बाहेर बघितलो, तो कबूतर मलाच बघत होता तिथे बसून. मग गेलो तिकडे, बघितलो, त्याला हाकलला कबूतर आणि आलो. मग बाहेरून बसतो, दरवाजापाशी बघितलो, कबूतर नव्हता तिथे एक. आता तिथे कबूतर होता हे मला कसं समजलं माहिती आहे का, जेव्हा मी जाताना क्लिप काढत होतो ना, त्या क्लिपमध्ये कबूतर मरून पडला होता खाली, आणि तो येऊन बघतो तो कबूतरच नाही तिथे. मला वाटतं की मेलेला कबूतर, त्याला मुंग्या लागले होते अक्षरशः, तो नव्हता तिथे. आणि जेव्हा तुम्ही रूम मध्ये गेला तेव्हा जिवंत कबूतर? जिवंत उडत होता इकडे तिकडे इकडे तिकडे. मग रूमला कडी लावली, आतमध्ये आम्ही दोघे बसलो.
की काही असेल तर आम्हाला सांग, काही तुझी इच्छा बिच्छा असेल, काही असेल. आता मी हे म्हणत नाही की ते पण भूतच होता, पण असेल, कारण मी ते पण प्रूव्ह नाही करू शकलो आणि कोण करू पण शकत नाही. असं बोलतात की अशा हॉरर ठिकाणी जाऊन आल्यानंतर वगैरे किंवा जिथं म्हणजे प्रतिबंध असतो जायला, अशा ठिकाणी जाऊन आल्यानंतर आपल्याला त्रास होतो किंवा ताप वगैरे येतो. मग असं कधी घडलंय तुमच्यासोबत? नाही, कधीच नाही. मला ताप येतच नाही आणि असं कधी घडलं पण नाही. म्हणजे कसं काय मग तुमच्याकडे काही सुरक्षा कवच वगैरे असं ते काही आहे नाही, का? कवच बिवच काय नसतं. ते ढोंगी असतात माझ्याकडे, हे आहे ते आहे. आपल्याकडे असं काहीच नाही आणि काय होत पण नाही. मी म्हणतो मला काहीतरी व्हावं, म्हणजे मला सांगता येईल असं काहीतरी झालं होतं, पण मला काय होतच नाही. आणि अशा विचित्र विचित्र आयडिया कुठून येतात? म्हणजे मी बघितलं की स्मशानभूमीत जाऊन तुम्ही बिर्याणी खाल्ली. हे अशा आयडियाज कुठून येतात? ते मला चॅलेंज भेटतात ना, त्यामध्ये एक चॅलेंज होता की तू जाऊन स्मशानमध्ये तुझ्यात दम असेल तर, एक शब्द त्यात वापरतात, तो मी इथे यूज नाही करत. तुझ्या तिथे दम असेल तर तू चिकन घेऊन जा स्मशानभूमीत, बघ तुझ्यासोबत काय होतंय. आता मी म्हटलं चिकन घेऊन गेलं तर काय होणार तर नाही, मला माहीतच होतं. त्यासाठी म्हटलं बिर्याणीच घेऊन जातो आणि मला भूक पण लागली होती. तिथे जाऊनच खातो. आणि तेव्हा मेन म्हणजे श्रावण महिना होता. श्रावण महिन्यात कोण खात नाही, पण मी खातो. तर मी जाऊन तिथे बसून खाल्ला आणि तो व्हिडिओ व्हायरल 9 मिलियन लोकांपर्यंत गेला. मग हे एवढे इन्सिडेंट जे घडतात ते घरी सांगता का तुम्ही? नाही, व्हिडिओ बघतात घरचे 2 दिवसाने. मग त्यानंतर घरचे नाहीत का बोलले हे नको करू वगैरे? कारण प्रत्येकाच्या घरी असतं बाबा त्यापासून 4 हात दूर राहा. हां, आधी सांगत होते, पण आता त्यांना पण समजले की हा काय ऐकत नाही आणि चांगलं काम करतो ना, वाईट तर असं काय नाही करत की कुणाला शिव्या द्यायचं, हे ते भांडणं वगैरे हे नाही करत. जे आहे ते आपलं आपलं काम करतो, त्यामुळे काय एवढं बोलत नाही. सोशल मीडिया स्टार्ट केल्यानंतर तुम्ही हा कंटेंट सुरू केला, म्हणजे सोशल मीडियासाठी हा कंटेंट सुरू केला की आधी तुम्ही हे करत होता आणि मग सोशल मीडिया स्टार्ट केलं? असंच की आता कॉलेज झाल्यानंतर आम्हाला फ्री टाईम होता खूपच, त्यामुळे आम्ही बसून ऐकत बसणार स्टोरी इकडे तिकडे. मग एकदा काय झालं, एका मित्राचा बड्डे होता, एक 30 का 40 किलोमीटर. त्या बड्डेसाठी आम्ही चौघेजण गेलो होतो एका गाडीवर. माझी HF डिलक्स आहे, त्या गाडीवर चौघे गेलो होतो आणि येताना आम्हाला काहीतरी 2 वाजले होते आणि चौघंजण गाडीवर. तो ज्याचा बड्डे होता तो आम्हाला सांगत होता जाऊ नका, हे रस्ता चांगला नाही, पूर्ण अंधार होता. तर आम्ही निघालो तरी पण जायचंच आहे घरी म्हणून, आणि येताना आमची स्टोरी त्यात चालू, भूताची गोष्टी सांगायला सगळे. तेव्हा तर भीती लई वाढली होती, कारण सगळे सांगायलात असं भूत येतं इकडून, हे येतं ते येतं, आणि त्या रस्त्यावर आम्ही चौघच. असं स्टोरी ऐकत 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 म्हणजे चालूच केलं, मग जाऊ दे म्हणून. मग एक रील टाकली असंच, म्हणजे मला शूट तर करायचं नव्हतं, पण टाकून तरी बघावं म्हटलं. तर टाकलं, सगळ्यांना आवडलं, त्यामुळे चालू केलं तेव्हापासून. आणि ते चकवा लागणं वगैरे हा काय प्रकार असतो? आता सगळे म्हणतात की चकवा लागलं म्हणजे ते आपल्याला फिरवते इकडे तिकडे इकडे तिकडे. तर होत असेल, माझ्यासोबत एकदा झालंय. काय झालं होतं नक्की? तेच आत्ता सांगितलं होतं ना, ते म्हातारीचा विषय. त्यामध्ये आम्ही 10 मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास फिरत होतो. मग ते आम्हाला तर वाटत नाही की ते नॉर्मल आहे, कारण एकच रस्ता आहे, एकच डायरेक्शन आहे, आणि कोणी पण लयतल्या 10 ते 15 मिनिटात त्याला हे करतं. पण आम्हाला अर्धा 1 तास लावला, कारण ते आमच्या रोजचा रस्ता आहे तो. आम्हाला माहीत असते 100%. तरी पण आम्हाला तेवढा टाईम लागला म्हणजे असेल. आणि मग तुमच्या सोबत पण बरेच मित्र येतात, तर त्यांच्यासोबत कधी असे काही किस्से घडतात का? आत्ताचे जे दोघं आहेत ना, त्यांच्यासोबत तर काही घडलं नाही. अजून एक होता आपला मित्र, त्याचं नाव घेत नाही. मध्ये त्यासोबत थोड्या भांडणं वगैरे झाले, त्यामुळे तो नाही आता. तर आम्ही गेलो होतो, एक शूटसाठीच गेलो होतो. आमच्या इकडे एक स्मशानभूमी आहे, तिकडे शूटसाठी गेलो होतो. आम्ही गेलो, शूट ते केला आणि आम्ही वापस येत होतो. मग तिथे स्मशानपाशीचं थांबलो आम्ही, आणि थांबून फोटोशूट करत होतो, कारण तिथे एक लाईट होती आणि ती लाईट बंद चालू होत होती सारखं. म्हटलं इथे चांगला एक फोटो काढू, म्हणजे मस्त स्टोरीला टाकता येईल. पहिला मी फोटो काढला आणि मी जाऊन बसलो गाडीवर. आम्ही 3 जण होतो ना, आणि अजून एक छोटा मित्र आहे, म्हणजे छोटा हाईटीन छोटा आहे असं मोठंच आहे. मग तो गेला फोटो काढायला, आणि साईडला असं बाकडे ठेवलेले होते. तो फोटो असं क्लिक कर, त्याचं नजर इकडे गेली त्या बाकड्याकडे. तो असं घाबरला एकदमच, गाडी काढ पटकन गाडी काढ. मला वाटलं पोलीसची गाडी वगैरे आली आहे का. मी पहिला गाडी काढलो, त्याला बसवलो आणि आलो पुढं येऊन थांबवलो चौकात. म्हटलं काय झालं सांग. मग पूर्णतः घाबरला होता. मला म्हटलं इथे जे स्टूल ठेवले होते ना बसायला, जे त्यावर एक जण असं व्हाईट कलरचे हे घालून बसला होता, शेरवानी टाईप नसतं का व्हाईट कलरचं. हां, कमीच. कारण आम्ही जिथे थांबलो होतो ना, ती असं ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी होती, आणि ख्रिश्चनमध्ये ते मेल्यानंतर तसं घालत असतात ना, तो घालून तिथे बसलेला त्याला दिसला म्हणून. तर आता मला तर दिसला नव्हता, तर त्याला दिसला होता. आता त्याला ते नक्की दिसलंय का त्याचा भ्रम होता ते माहिती नाही, पण त्याला तिथे दिसलं होतं ते. आणि त्यासोबत अजून एक किस्सा आहे. आम्ही तुळजापूरला गेलो होतो,
ते आता नवरात्रीमध्ये जोत आणतात माहीत आहे ना, ते घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि आम्ही गाडीवर गेलो होतो तिघंजण. येताना गेलो तिथे आणि येताना एका झाडापाशी आम्ही थांबलो फ्रेश व्हायला. मग आमच्या गाडीत भजी होते भजी. मग एक जण भजी खात थांबला, तो गेला बाथरूम करायला आणि मी थांबलो. मग तो आला, मी गेलो. मी बाहेरून बघितलं होतं, जो गेला होता ना, जाऊन आला होता ना, तो खाली असं पडला होता. हां, त्याला उठवालो, उठ उठ, मला वाटलं त्याला झोप बीप लागली असेल. त्याला उठवलं आणि त्याला गाडीवर बसवलो आणि आम्ही निघालो गाडीवरून जाताना. आता जे जोत घेऊन जातात ना, ते परत जात असते जोत घेऊन त्यांच्या गावाला. मग तो असं जोत आली ना, तो एकदम घाबरणार असं. मग परत ते जोत गेली, परत नीट बसणार. परत एक जोत दिसली ना, परत घाबरणार. मला वाटलं ह्याला काहीतरी झालं आता नक्कीच. मग मी मागं त्याला पकडून बसलो होतो आणि पुढे एक जण गाडी चालवत होता. मग पुढचा काय केला, खालनं हात केला असं माझ्या पायाला, असाच केला. गप्प बस म्हटलं, काय बोलू नको. मग मी काय केलं, त्याला विचारलो, तुझं नाव काय सांग म्हटलं. असं मान वळवलं, माझ्याकडे असं बघितलं आणि हसला. म्हटलं 100% काहीतरी शॉर्ट आहे. तेव्हा मी व्हिडिओ काढत नव्हतो, मला वाटलं 100% काहीतरी शॉर्ट आहे याचा. मी गप्प बसलो. परत पुढे गेलो. म्हटलो, खरं सांग तुझं नाव काय आहे, तुला जायचं कुठं आहे. ते म्हटलं, मला बार्शी टोल नाक्यावर सोडा मला. हां, ते बार्शी टोल नाका खूपच लांब आहे तिकडे आणि तिकडे आमचं काय संबंध पण येत नाही, आम्ही तिकडे जात पण नाही. आमचं सैफुल इकडे पडत आहे. तो म्हटला, मला बार्शी टोल नाक्याला सोडा. तिकडे काय करायचं तुला म्हटलं. नाही, माझं घर आहे तिथं, मला सोडा म्हटलं. हां, चालतं सोडतो म्हटलं. आलो पुढं, शॉर्टकट रस्ता लागतं तिकडे बार्शी टोल नाक्याला. तो मला म्हणाला, अरे इकडून घे की, इकडून, तू इकडे कुठे चालला, आपल्याला इकडून जायचं आहे. म्हटलं, अरे पुढून पण आहे म्हटलं, पुढून आपल्याला लवकर जाता येईल, तू बस म्हटलं गाडीवर, तुला सोडतो. बसला गाडीवर. मग आलो पुढं आलो. मग मी विचारलो, तुमच्या घरी कोण कोण असतं. माझी बायको असते आणि 2 पोरं असतात म्हटलं. त्याचं लग्न झालं नव्हतं ना याचं, तर मला समजलं की याच्या बॉडीमध्ये आहे कोणतरी. मग पुढे टोल नाका लागतो आणि कसं असतंय, जेव्हा एक जण ॲक्सिडेंटमध्ये मरतं ना, त्याची एक सीमा असते, ते सीमेपुरता तो तिथे असतो. ती सीमा असं ओलांडली ना, तो निघून जातो अंगातून. तिथे टोल नाका आहे, टोल नाकापर्यंत त्याची सीमा आहे, मला माहीत आहे. तिथं आलं, गाडी थांबवलं आम्ही टोल नाक्याला, कारण तो पुढे तर आम्हाला जाऊ देणार नाही टोल नाक्याचं, ते माहिती होतं. त्याला बसवलो. मग तिकडे साईडला बसला तो, असं पाय बी असं करून खाली असं मुंडकं घालून बसला. त्याचे केस एवढे आहेत, त्याचे केस एवढे वाढलेत, पूर्ण असं तोंड झाकलं त्याच्या केसाने आणि रडायला चालू केलं त्यानं. मग खन्न करून एक कानाखाली वाजवलं त्याच्या आणि बसला तो तसंच तिथेच बसला, हाली ना. आता मी तर बोललो, आता गाडीवर मी ह्याला घेत नाही, कारण ह्यानं आता मला हे कंट्रोल होत नाही, कोणीतरी घ्या म्हणलो. मग दुसरे जण त्याला मध्ये घेतले, टोल नाक्याच्या पुढेच जाऊ दे ना. गाडी असं पूर्ण हलवा लागलं, हे करावं लागलं. शेवटी कसं तर टोल नाक्याच्या पुढे घेऊन गेला आणि पुढे मग ओके झालं, काय नाही, त्याच्या बॉडीतून निघून गेला होता. आणि म्हणतोय, ते साई कुठं आहे. मी मागणे आलो गाडी घेऊन. ते किस्सा भयंकर घडला होता. म्हणजे मित्र पण डेंजरस आहेत, त्यांना पण कोणत्याच गोष्टींना भीती नाहीये. सोलापूरचे घाबरतच नाहीत अशा गोष्टींना. तर एक मित्र आहे, मी सैफुलला राहतो ना, तो पण भाड्याने राहायला आला तिथे. सांगू नको म्हटलं होतं तरी सांगतोय मी. तुझं नाव नाही घेत. तर आले राहायला. तर एक दिवशी त्यानं स्टोरी ठेवला होता, नाईटला काहीतरी 9-9:30 वाजले होते आणि तो स्टोरी ठेवला होता सॅड असं. मला वाटलं त्या असं ब्रेकअप वगैरे झाला असेल, त्यामुळे ठेवला असेल. त्याला कॉल केला, काय झालं म्हणून. तो बोलला, काही नाही. मी बोललो, थांब आलोच. तो म्हणला, नाही येऊ नको. तरी मी गेलोच. आता शेवटी मित्र आहे आणि काय करून घेतला की मग ते हे होतं ना, परत जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आता वाचलेलं चांगलं आहे. तर मला घेऊन गेला सैफुलला आणि तिथे सिगरेट वगैरे घेतला त्यानं आणि मी बोललो, बसू इथेच काय असेल ते मला सांग. तो बोलला, इथे नको, आपण कंबर तलावकडे जाऊ. तिथे एक तलाव आहे, ते तलावला कंबर तलाव असं बोलतात सगळं. तिथे जाऊन बसलो आम्ही, बोलत बसलो. मी त्याच्या डोळ्यात बघितलं, तो असं घाबरलेला वाटत होता मला. मी बोललो, काय झालं का तुझ्यासोबत. तो बोलला, नाही कायच नाही. असं बोलता मला शक आला की एंटिटी याच्या बॉडीमध्ये असेल. मी त्याला फक्त असं बोललं की तुझ्या बॉडीमध्ये एका मुलीची एंटिटी आहे, जी स्वतःच्या घरामध्ये, तू आता ज्या घरामध्ये राहतो ना, त्या घरामध्ये सुसाईड करून घेतली आहे तिनं. तो एकदमच घाबरला. मला समजलं याच्या बॉडीमध्ये आहेच. मग तो मला बोलला, काही पण कशाला सांगतो. म्हणजे त्या जी एंटिटी होती ना, तिला दाखवून द्यायचं नव्हतं. तिनं फक्त त्याचं काहीतरी यूज करत होती, त्याला दाखवून द्यायचं नव्हतं. त्यामुळे तो दाखवत नव्हता जास्त कोणाला. पण मला समजलं, मग तिला भीती बसली की आता मला बाहेर काढणार आहे नाही याच्या बॉडीतून, असं तसं. तो बोलला, नाही असं काहीच नाही, चल माझ्या घरी. बोलला, मी तुला सांगतो सगळं जे असेल ते.
मग मी परत आलो सैफुलला आणि त्याला बोललो थांब मी आलोच जाऊन. मी दुसरीकडे आलो आणि त्या मित्राला कॉल केलो, असं असं आहे, मला वाटायला याच्या बॉडीमध्ये काहीतरी असेल. तो बोलला आता तू पण घरी जा, मी पण घरी आहे, आपण उद्या जाऊ त्याच्या घरी बघू. मी बोललो हां ओके मी जातो घरी. त्याच्या घरापाशी आलो, तो मला मागे पकडून बसला होता. मला बोलला चल ना घरी, चल ना आत. मी बोललो ये नाही मी जातो घरी, मम्मीचं कॉल आला आहे. मला जाऊच दिला नाही, मला घेऊनच गेला आतमध्ये 2 मिनटासाठी चल म्हणून. आणि आम्ही जाऊन बसलो त्याच्या घरात आणि तो सोफ्यावर बसला, मी साईडच्या सोफ्यावर, आणि त्यासोबत त्याची सासू होती. आम्ही तिघेच होतो घरामध्ये. मग मी त्याच्या डोळ्यात बघितला, तो घाबरलेला होता फुल. मी बोललो आता सांग गपचूप जे असेल ते, आता तर तुझ्या एरियामध्ये आलो, कारण तिचंच घर होतं ना ते, तुझ्या एरियामध्ये आलो, जे असेल ते सांग, तुझं नाव सांग बोललो. मग आधी तर काय सांगितलं नाही, पण नंतर सांगायला चालू केलं सावकाश. पण आधी आम्हाला जे एक 10-15 मिनिट जे नाव ते सांगितलं ना, माझं नाव हे आहे, मी असं असं मेले होते, हे ते सगळं खोटं बोलला होता त्यांना. ते आम्हाला समजलं की यानं सगळं खोटं बोलायला. मग तिच्या सासूला सांगितलं, तिनं अगरबत्ती घेऊन आली, जे आपण देवाऱ्याला लावतो ना अगरबत्ती, ते पेटवत होती. मग त्यानं चिरकायला चालू केला, हे लावू नका ना, तर मी मुलाला काहीतरी करते असं तसं. मग बोललं लावू नको, मग सांग तू जे असेल ते सांग. मग सांगितली माझं नाव असं डॅश डॅश आहे, सांगू शकत नाही नाव, फक्त माझं नाव असं असं आहे, मी त्या कोपऱ्याला जाऊन मेले होते, अजून तुम्ही ते 2-3 फरशा काढले की माझा हात आहे त्याच्या खाली बोलले. आणि हिची सासू तिथे अगरबत्ती लावते म्हणून मी हे झाले म्हटले. मग 12 काहीतरी वाजले होते रात्रीचे. मी एकटाच होतो आणि त्याने दोघं होते, सासू आणि त्याच्या त्या अंगातच आले होते. मग तिनं सांगायला चालू झाली. तिचा विषय असा होता की तिचा अफेअर होता एका मुलासोबत तिथेच. तिनं तिच्या मामा मामीकडे राहायला आली होती आणि तिचा अफेअर होता एका मुलासोबत. मग चालू असताना तिनं चीट केली त्याला. ह्यांच्या दोघांचं लग्नापर्यंत गेलं होतं आणि तिनं चीट केली त्याला. मग त्यानं सोडून टाकला हिला. मग हिनं आली टेन्शनमध्ये, आता ह्यानं मला सोडला, हे केलं. आणि संडेचा दिवस होता, मग तिनं सांगत होती स्टोरी. संडेचा दिवस होता आणि तिनं स्वतःला जाळून मेली त्या दिवशी. तिनं बोलली मी हिरवे कपडे घातले होते, त्या संडेला मी तिथे जाळून मेले बोलली. मग ज्या मुलाला, जो मुलगा होता ना तिचा, ज्यासोबत अफेअर चालू होता ना, तिलासुद्धा तिनंच मारली पुढे जाऊन. मग हे आम्हाला माहिती नव्हतं, फक्त हिनं स्वतःची बाजू सांगत होती, पण त्या मुलाची बाजू सांगत नव्हती. आणि तो मुलगा तिच्यावर समोरच उभारला होता. तो पण भूत झाला आहे आणि हिनं पण भूत झाले, दोघे पण. तो काय केला, ते सासूच्या अंगात घुसला. आता याच्या पुढे लय, तो तिच्या सासूच्या अंगात घुसला, ह्याच्या अंगात ती मुलगी, तो मुलगा त्याच्या अंगात, मी एकटाच. 5 मिनटं माझे हात असं कापायला लागलेत. मी बोललो तुमचं चालू द्या, मी जातो घरी बोललो. मग ती बोलली मला तू फक्त दरवाजा उघडून दाखव काय होतं बघ म्हणून. मी बोललो आता जाऊन तरी काय उपयोग नाही, इथे बसतो बोललो, जे असेल ते तुमची स्टोरी मला सांगा, तुम्हाला काय करायचं असेल तर करा, मला मी बसतो बोललो, आता इथं कुठेच जात नाही. मोबाईल वगैरे बंद केलो, बसलो तिथेच. मग ते सासू सांगायला चालू केली. तिने असं, मुली असं बसतात चांगलं, तिने असं बसली, असं बोलली, मला विचारले तुझ्याकडे बिडी आहे का. मी बोललो बिडी नाही पित आता कोण. ते बोलले तंबाखू दे मला. तंबाखू पण कोण खात नाही, सिगरेट तर असेल ना दे बोलले. घेतले असं सिगरेट, असं इथे पकडले, इथे सिगरेट. आता हे जास्त इथेच पकडून असं पितात, तिची स्टाईल होती ती. इथे पकडून मला बोलली लायटर दे. मी बोललो नाही देत, कारण तू जिच्या अंगात घुसला ना ती माझ्या मम्मीसारखी आहे. आता मित्राची मम्मी पण आपण आपली मम्मी असं समजतो, आणि मी माझ्या मम्मीला असं अशुद्ध झालेलं मला आवडत नाही बोललो, मी देतच नाही बोललो. मग सिगरेट घेतली, माझ्या तोंडावर असं फेकले, घे तुझं सिगरेट आहे. मी घेतलं, मी माझ्या खिशात घातलो, बसलो. मी बोललो सांग भाई काय काय झालं होतं. आता हिनं एवढं सांगितली, आता तुझी बाजू सांग बोललो. मग त्यानं सांगायला चालू केलं. तिनं पहिला तसं शिव्या घातलं तिला. तिनं असं होती मुलगी, हे होती ते होती, असं केल्या माझ्यासोबत, मी एवढं प्रेम केलं होतं, मी घरी पण सांगितलं होतं, तरी हिनं मला चीट केली. मग हिनं संडेला मेली होती ना, संडेनंतर 2 दिवसांनी त्यानं काय केला, घरी सांगितलं की असं असं तिनं माझ्यासोबत हे केल्या, मग मला आता दुसरी मुलगी बघा. मग त्यांनी मुलगी बघितले आणि 2 दिवसांनी त्याचं सुपारी फोडायचा कार्यक्रम ठेवले होते. मग त्या दिवशी हिनं काय केल्या, त्याला सैफुलला बोलवल्या, म्हणजे मित्राच्या असं कॉल करून, मित्राच्या अंगात जाऊन त्याला कॉल केल्या म्हणून तो सांगत होता. आता खरं ते मला माहिती नाही. आणि सैफुलला तो आला की त्याचा ॲक्सिडेंट करून दिला, त्यातून तो वाचला. हां, कारण आमच्या सैफुलला एवढं ट्रॅफिक नसतं. मग तो वाचला, तिथं वाचून घरी गेला आणि थोडं लागला होता पायाला, ते मग पुढं ढकलले अजून सुपारी फोडायचा कार्यक्रम. मग परत 2 दिवसांनी सुपारी फोडणार होते,
तेव्हा त्याला मित्राचा एक कॉल आला, कंबर तलावपाशी माझी गाडी बंद पडली आहे, इथं ये म्हणून. मग हा काय केला, आता मित्र आहे एवढं बोलवत आहे म्हणून गेला तिथे जाऊन बघता तर कोणच नव्हतं. तिथे तलाव टाईप आहे, तलावावर एक ब्रिज आहे. मग तो जाऊन थांबला तिथे थांबल्यावर त्यानं काय केलं, येऊन त्याला असं ढकलून दिलं. तो सांगत होता मी 3 दिवस पाण्यात होतो, म्हटलं 3 दिवसांनी मी फुगून उभं राहिलो, हिनं माझ्यासोबत असं केलं. मग मी बोललो आता काय. तिनं बोलते नाही मला ह्याच्यासोबत आता लग्न करायचं आहे. तो बोलतोय मी लग्न करूनच घेत नाही हिच्यासोबत. मग तिनं म्हणते मी ह्याला म्हणवते मी लग्न करते, मला फक्त ह्याच्या बॉडीत राहू द्या बोलते. पण आम्ही म्हणतो नाही, ते तुमचं तुम्ही बघून घ्या, ह्याची बॉडी सोड. असं होत 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 ते सोडले जरा आत्ताच. एक त्याला 8 ते 10 दिवस त्याला लय हे केले. तो असं मुलींसारखा चालत होता. आम्हीच त्याला बोलणार आहे मुलींवानी चालायला लागलाय, बोलताना पण आणि हसताना पण सेम मुलगीच दिसणार. त्या दिवशी बोलताना तर सेम मुलगीच दिसत होता मला. आणि तिची सासू होती तो मुलगासारखा आहे. हा 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 हिनं असं केलं. शिव्या तर मी आता देऊ शकत नाही, पण लय घाण घाण शिव्या दिल्या तिला. म्हणजे या गोष्टींवर बिलीव्ह करताय तुम्ही? म्हणजे अशी केस पहिल्यांदा घडल्या माझ्यासमोर तरी. ही केस तर लयच हे होती. मग ते तुम्हाला कसं काय दिसलं, तुम्हाला कसं समजून आलं? मला तेच माहिती नाही ना. जसं मी त्याला बोललो ना, त्याचा मी हात पकडला होता बोलताना. मी बोललो काय असेल ते, म्हणजे तुझं ब्रेकअप झालंय काय झालंय. तर मग मला समजलं त्याला बघूनच. आणि मी जे बोललो ते खरं निघालं. आता हे काय माहिती नाही कसं निघालं. माझ्याकडे काय जादू वगैरे काय नाही की सांगायला, पण ते खरं निघालं होतं ते. मग ती भूत तुम्हाला का हार्म करत नसतील? काय माहिती, आता भीती वाटत असेल त्यांना माझी. हा. आणि ते जे लेडीज भूत होती ना ती खूप भयानक आहे. जो हो मुलगा आहे ना तो शांत आहे, पण ती लेडीज भूत आहे ना ती खूप भयानक आहे. आता आपण बसलो, आता माझ्या अंगात 3 आहे, माझ्यासोबत 2 मित्र बसलेत आणि त्यांनी 2 माझी मजाक उडवा लागलेत. ए काय नसतं भूत, तुला उद्या दर्ग्याला घेऊन जातो, तुझं भूत काढून आणतो, असं तसं बोललेत. मग तो काय केला, हां बोलला काय करायचं करा. त्यांनी 2 गाडी घेऊन निघालेत नाईटला, काहीतरी 9:30-10 वाजता. ते नाईटला जाताना त्यांची गाडीची स्पीड होती काहीतरी 30 का 40 स्पीड होती. त्या स्पीडमध्ये एक 5-6 किलोमीटर अंतरावर त्यांनी गेल्यानंतर त्यांना दोघांनाही न उचलून फेकल्या गाडीवरून. एकाचं पूर्ण फेसला लागलं, एकाची किडनी असं सुजली होती. मग तुम्ही विचारलं नाही का की माझ्यासोबत कसं काय नाही काय करत? नाही, ती जास्त एवढं सांगत नव्हती ना. उगं मी काय आता विचारायला गेला आणि उलटं काय आता विचारलं, मला काय केली कशाला उगं. त्यांचं मॅटर मला सॉल्व्ह करायचं होतं. मग त्या मुलीने ज्या घरात ते म्हणताय सुसाईड केलं होतं, मग ते तर तुमच्या मित्राचं घर होतं, तिथं कसं काय सुसाईड? तो भाड्याने आला होता. अच्छा. हां. तो त्याची सासू सांगत होती जेव्हा भाड्याने राहायला आणि बघायला आला ना, आधी 10 का 12 घर बघितला, त्याला आवडले नाही. आणि ह्या घरामध्ये जसं गच्चीवर जाऊन आला ना, तो असं हट्ट धरून बसला मला हेच घर पाहिजे म्हणून. हां, म्हणजे तेव्हाच तिनं त्याला बघितली आणि तिच्या अंगात तेव्हाच घुसली होती असं तर मला वाटतं. आता नक्की तर एवढं सांगू शकत नाही, पण असेल असं काय. तो मित्र आता ठीक आहे? हां आहे आता. मग त्यांनी ते घर सोडलं की हां सोडले की, आता सोडले रिसेंटली. सोडल्यापासून आता चांगलं झालं, ओके. मग तुम्ही ते जे तांत्रिक मांत्रिक त्यांच्यापर्यंत नाही गेलाय? कधीच नाही. म्हणजे तुम्ही स्वतःच सगळ्या केसेस हँडल करता? 2-3 केस तर आपण स्वतः हँडल केलेलं, ज्यामध्ये सगळं ओके आहे. ते बाबाकडे ते गेले की ते सांगतात हे 2 लिंबू घेऊन जा आणि घरात बांध आणि हे कर ते कर, जादू टोना हे ते काय नसतं तसं. जरी कुणाची असं म्हणजे भूत कधी होतात असं मला वाटतंय, जेव्हा कुणाची काहीतरी इच्छा राहिली ना ते भूत होत असतील. मग त्यांना आपण समजून असं जे हे केलं ना ते जातीलच भिवून आपल्याला. म्हणजे आपल्यामध्ये जर का त्या निगेटिव्ह एनर्जीशी लढण्याची ताकद असेल तर ती आपल्याला काय हार्म करू शकत नाही. फक्त आपण तिला असं आपल्या डोक्यापर्यंत जाऊ द्यायचं नाही, तिला पूर्ण असं हे करू द्यायचं नाही, कंट्रोल आपल्या बॉडीला. जर तिने एकदा केली की मग तिनं काही पण करू शकते. आपलं माइंड स्ट्रॉंग असेल तर ते काही करू शकत नाही काहीच नाही. हा इन्सिडेंट तुम्ही घरी सांगितलेला? सांगितलं होतं घरी. मी काय केलो त्या दिवशी सांगितलं, जेव्हा माझ्यासोबत घडलं ना मी 4 वाजेपर्यंत त्यांच्याच घरी होतो. मी 5ला माझ्या घरी आलो आणि मम्मी मला शिव्या द्यायला चालू केली, तुझे लय नाटकं चालू आहेत, तू असं फिरायला 5 वाजेपर्यंत. मी बोललो नाही काय नाही, असं झालं होतं त्यामुळे मी गेलो होतो असं बोललो. आणि तिनं काय केली होती, संडेपर्यंत मला टाईम द्या बोलली होती ह्याच्या बॉडीत. मग मी संडेला मी निघून जाते बोलली होती. आणि मी घरी ते पण सांगितलं होतं, संडेपर्यंत टाईम दे बोलले, त्यानंतर जातो बोलले. घरचे बिलीव्ह करतात का तुमच्या ह्या गोष्टींवर? मग ओके बोलले, हां झोप बोलली, शिवाय तर दिलीच बोलली. मग झोपलो. मग 2-3 दिवसांनी संडे आला. संडेला तो बोलला ये बे, त्यानं एकटाच होता घरी आणि सोलापूरमध्ये बे असं बोलतात प्रत्येक वाक्यासमोर. तो मला बोलला ये बे साया,
मला भीती वाटायला लागल्या, आपण दोघं राहू. हां बोललो, मी येतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही टाइमला ती मुलगी त्याच्यामधून बोलत होती आणि काही टाइमला तो स्वतः बोलत होता. स्वतः बोलत होता. मग मला बोलला, ये घरी कोणच नाही आता, सासू पण नव्हती त्याची, त्यानं एकटाच होता. मला बोलला, ये बे घरी, भीती वाटायला लागल्या मला, आपण दोघं झोपू बोलला. आणि बाकीच्या सगळ्यांना बोललं, कोणच जात नाही, सगळ्याला मात, सगळ्याची फाटून 4 झाल्या. मी बोललो, हां मी येतो. मग मी जेवण वगैरे केलो आणि घरी मी दीदीला सांगितलं मी चाललो म्हणून, तिनं ऐकली नसेल. मी गेलो आणि झोपलो आम्ही दोघं. मग मम्मीला माहिती नाही मी गेलेलं आहे. मम्मी 12-1ला एकदम झोपेतनं उठली. माझी गाडी ते बघितली, गाडी नव्हती. चप्पल बघितली, चप्पल पण नव्हती. माझ्या रूममध्ये बघून आली, मी नव्हतोच. मग मम्मीला वाटलं येईल आता, येईल 2-3ला येईल. 2 वाजले, 3 वाजले, सकाळचे 5 वाजले. आणि आमच्या घरी माझी मावशी आणि हे मावशीचा नवरा होता. मग सकाळचे 5 वाजले, तरी पण मम्मी बघितले उठून, ह्यानं दिसीच ना. मग मम्मीला आठवलं, ह्यानं सांगितलं होतं संडेला असं असं होणार आहे, ह्यासोबत काहीतरी झालं आहे आज. मग माझ्या मित्राला ते फोन केली, तुझ्यासोबत आहे का? त्यांनी सगळे झोपले होते, सगळे नाही नाही म्हणून सांगायला चालू केले. मम्मी रडायला चालू केली घरात, ह्याला काहीतरी झालं आहे आता म्हणून. आणि ते मावशी आणि मावशीचा नवरा दोघं मी मम्मीला ओरडायला लागले, तुला समजत नाही का, असलं कशाला करायला देते, हे ते. मग कोणालाच माहिती नाही मी कुठे, मी निवांत झोपलो आहे सकाळी. आणि हे सगळे मला शोधतायत. तो मग कृष्णा माझा मित्र, तर मग त्याला फोन केली. मग तो बघतो मला इकडे तिकडे, तो आला होता. मग त्याला समजलं मी इथे झोपलो म्हणून. तो आला डायरेक्ट घरी चाला, बघितलं मी झोपलो होतो. मग उचलून बोललो, हाय मी झोपलो, येतो बोललो. मग ते काय नाही, ओके झालं. मग त्या दिवशी त्या मुलीने तुम्हाला काही त्रास नाही? नाही, तिनं स्वतःला जाळून मेली होती ना. फक्त मला एवढं हे झालं की तिनं झोपेत ना अंगले खाजवत होते. तो मुलगा होता ना झोपेत, मी त्या साईडला झोपलो होतो चिटकूनच, एका बेडवर आम्ही दोघंच होतो. माझा हात पकडला गच्च झोपल्यावर आणि अंग असं खाजवत होता सारखं, जसं आपल्याला आग लागली की आपण हे करतो ना, सेम तसं. आणि सारखं पाणी मागत होता. तेवढंच मला माहिती होतं की हिनं मला काय नाही करू शकत, करायचं असेल तर तेव्हाच केली असती. मग आपलं मित्र जिवंत राहायला पाहिजे हे माझं होतं. मित्राला साथ द्यायची. आता चांगल्यात कोण पण साथ देतं आहे, पण असल्या टाईममध्ये मला साथ द्यायची होती. मी साथ दिले त्याला आणि आता ओके सगळं. हे असे डेंजर इन्सिडेंट घडतात, मग रात्रीची झोप लागते का? मला मेन तर माझी झोप उडाली, खरं सांगतो. हे सगळं असं करून ना माझी झोपच उडाली. मला झोप लागते सकाळी 5 वाजता. मी 5ला डेली 5लाच झोपतो. घरी असलो तरी एडिटिंग ते करत बसतो, मला झोप लागतच नाही. आणि मग कधी स्वप्नात वगैरे ह्या गोष्टींचा त्रास झालाय? नाही, मी झोपायला 5ला झोपतो, स्वप्न कधी पडावं मला. आणि असं होतं ना की काही ठिकाणी तिथं आपल्याला जायला अलाव नसतं, पण तुम्ही त्याही ठिकाणी जाऊन हे काही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, मग त्यांच्याकडून कधी ऍक्शन वगैरे घेण्यात आली? एक तरी 2-3दा झालं होतं असं जे केसेस. पण आपल्याकडे चांगले हे आहेत, लॉयर आहेत, म्हणजे आपले फॉलोअर आहेत. ते मला सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. माझ्याकडून पैसे वगैरे काहीच नाही घेत. माझ्यावर मध्येच एक फेक केस पडली होती, ते नाही सांगू शकत कोणती होती, पण त्याने पण ते असं ओके करून टाकलं तेव्हाच. म्हणजे फॉलोअर्सचा पण खूप सपोर्ट आहे. खूप फॉलोअर तर खूप चांगले आहेत माझे. म्हणजे आपण म्हणू शकतो भूत आहेत. आता मला तर वाटलं त्याचा इन्सिडेंट बघून की आहेत. कारण जो असं ज्याला माहिती नाही त्यानं स्टोरी ही सांगतोय कसा, त्याला मी ओळखतो, मित्र आपला चांगला आहे, त्याचा आवाज बदलायचा, तो चालतंय जरा असं लेडीज वाणी चालतंय, हे ते त्याहून वाटतंय. मग तुम्ही त्या मुलीने जे नाव सांगितलं, मग ते परत शोधून काढलं का ती कोण होती वगैरे काय? ते बघितलं. ती 40 वर्षाखालची गोष्ट आहे. आणि ते ओनर आहे ना ज्या घराचं, त्यांना रेंटला देत आहे ते घर आणि स्वतः मागं रेंटला राहतं. त्याच्यावरून समजून घ्या की ते कसं असेल. आपण बघतो की ते भूत उतरण्यासाठी अघोरी बाबा वगैरे ह्या खूप काही गोष्टी आहेत. मग त्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती विश्वास आहे का, किंवा ते योग्य आहे असं वाटतंय का? कधी असं माझ्यासमोर करत बसावं असं काहीतरी, मी पूर्ण राग त्यांच्यावर काढेन असं काही नसतं. त्यांच्याकडे काय असं, ते पण मनुष्यच आहेत, सगळे मनुष्य आहेत. त्यांचं ते पैसे कमवायचे आहे फक्त मोटिव्ह आहे, बाकी काय नसतं असं. जे त्याने सांगतात हे लिंबू उतरून टाका, मी तोच लिंबू पकडतो हातामध्ये, किती तर व्हिडिओमध्ये. पण असं काही नाही आणि कोणाच्या बॉडीमध्ये तसं जात पण नाही. त्याचा टायमिंग असतं, तेवढ्या टायमिंगमध्ये तो स्वतः निघून जातो आहे. ह्यांचं उगा असतंय की उगा एवढे पैसे द्या, एवढे दक्षिणा द्या, मी हे करतो ते करतो, काही नसतं तसं. मग तुम्ही अशा खूप काही केसेस वगैरे ज्या काही सॉल्व्ह करता, ते कोणत्या बेसिसवरती? म्हणजे तुमच्याकडे काही डिव्हाइस वगैरे आहे का की ज्याने ते भूत वगैरे शोधू शकतो? असे डिव्हाइस आहेत पॅरानॉर्मल इंडस्ट्रीमध्ये, असे खूप डिव्हाइस आहेत. EMF मीटर आहे, परत स्पिरिट बॉक्स आहे, अशामध्ये खूप डिव्हाइसेस आहेत. पण कोणतं पण डिव्हाइस आहे ना प्रॉपर सांगू शकत नाही की ते आहे का नाही एंटिटी. जोपर्यंत आपल्याला स्वतःला तेवढं एक्सपिरियन्स होत नाही ना समजून घ्यायची, जेवढं आपलं माइंड काम करतं ना तेवढं कोणतं डिव्हाइस काम करू नाही शकत. त्या डिव्हाइसमध्ये सांगतं पण रेडिएशन कोणते पण येत असतात.
आपला मोबाईल चालू असला तो सुद्धा रेडिएशन येतं त्यामध्ये आणि त्यामध्ये दाखवतं की इथे भूत होता असं तसं. पण प्रॉपर एवढं नाही सांगू शकत कोणतं डिव्हाइस. आणि त्यामध्ये मेन असते की आता मी जेव्हा माझं इंट्रोडक्शन देतो ना, त्यामध्ये मी म्हणतो की मी एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे. तर मला असे असतात जे जळणारे ते लोक असतात, ते मला असं मेसेज टाकतात की तुझ्याकडे डिग्री आहे का, ते तू स्वतःला कसं म्हणू शकतो. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे, आता माझ्याकडे डिग्री नाही आहे ती, पण मी त्याच्यावर जेवढे पुस्तकं आहेत ना त्यापेक्षा जास्त वाचलेत पुस्तक. आणि डिग्री फक्त नावासाठी असते, नॉलेज खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीचं. मला नॉलेज त्यातलं जे तुम्ही डिग्रीवाला घ्या आणि मला घ्या, माझं नॉलेज त्यापेक्षा खूपच असणार आहे. त्यामुळे मी स्वतःला मानतो, बाकी असं काही नाही. म्हणजे तुम्ही बुक्स वगैरे ह्याचा स्टडी पण करता? खूप खूप रात्री तेच वाचत बसतो ना मी. आय थिंक तुम्ही ब्लडी मेरीचा पण एक्सपेरिमेंट केला होता, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? तो एक्सपिरियन्स कसा होता, आता मी खूपदा ऐकलं होतं आणि मला खूप जण बोलले की ब्लडी मेरीचं कर कर कर, पण मला करायचं होतं. पण माझ्या रूममध्ये एक आरसाच नव्हता. हां हां. मग खालच्या रूममध्ये होता, तिथं सगळे झोपलेले असतात, त्यांना उठवले की मग मला विषयाचं माझं खतम. मग मी काय केलं, पहिल्या दिवशी तो आरसा काढून आणला, माझ्या रूममध्ये बसवला आणि मी आणि माझ्या मामाचा मुलगा दोघंच होतो घरी. तर तो पण खूप घाबरता त्याला. तर आम्ही दोघे होतो. मग रात्री 3 वाजेपर्यंत मी झोपलो. 3ला अलाराम वाजला, उठलो एकदमच. मग मेणबत्ती ते होते, खालनं घेऊन आलो, त्याला उठवलं, "ए उठ उठ." त्यानं उठला. काय म्हटलं, झोपेत होता. चल आपल्याला शूट करायचा. मग उठला, ते घाबरला होता फुल्ल. मग घेतला असा मेणबत्ती ते घेतला आणि बोललो. तो फुल असं घाबरलेला होता की आरशातून कोणतं निघतंय का काय. पण काय नाही झालं. उठला, आम्ही बघितला. त्यानंतर ते पोस्ट केला व्हिडिओ. काय नाही झालं त्यामध्ये. ब्लडी मेरी तिनं इंग्लंडची राणी आहे, ब्लडी मेरी. मग तिच्यासोबत तिथं काय घडलं, त्यानंतर तिनं भूत झाले असेल. पण तिनं ते सगळं सोडून इकडे कशाला येणार आहे, इंग्लंडची राणी. ते इंग्लंड कुठे आहे, आपलं इंडिया कुठे आहे, आणि आपण बोलवलं की इथे आरशात आपल्या कशाला येणार आहे. एक वेळेस तिथं येत असेल, तिथलं मी नाही नाही म्हणू शकत. आपल्या इथे येत नाही 100%, पण तिथलं मी नाही सांगू शकत की तिथं येतच नाही. जेव्हा आपण स्वतः इंग्लंडमध्ये जाऊन तिनं ज्या घरामध्ये काय झालं तिच्यासोबत, नाही तर कुठे काय झालं, तिथे जाऊन तो प्रयोग केला की आपण नक्की सांगू शकतो. आणि ते आपण नक्कीच करणार आहे. ते पण फक्त विजा भेटू दे इंग्लंडचा. अजून एक स्मशानभूमीमधला किस्सा आहे. तो भयंकर आहे, खूपच भयंकर आहे तो किस्सा. तुम्हाला हिनात्र माहीत असतं. ते हिनात्र जे खूप जण म्हणतात की जे मुस्लिम लोक असतात ना, ते त्यांचं मैतीला वापरत असतात ते हिनात्र, आणि ते घ्यायला गेलं की कोण देत पण नाही अत्तर एवढं लवकर. तर तो चॅलेंज होता, खूप भयंकर होता चॅलेंज, की अत्तरची बॉटल लावून जा आणि गजरा असता माहीत आहे का, मुली लावतात, तो गजरा घेऊन जा. तर मला हे अत्तर आणि हे गजरा बघितलं की मला वाटलं लेडीजचं काहीतरी भूत वगैरे हे ते असेल. तर मी घेतला, एक दिवशी गजरा घेतला आणि हिना अत्तर पण घेतला आणि गेलो स्मशानभूमीत. पहिला हिना अत्तर लावलो आणि तो गजरा मी केसाला अडकवला, असं जोकिंग म्हणून, व्हिडिओमध्ये चांगलं येईल म्हणून. ते चालू असताना जो व्हिडिओ काढत होता ना, त्याचा व्हिडिओ काढता काढता लक्ष एका बाजूला गेलं. तिथून बघतोय तर एक म्हातारा होता, तो काहीतरी टाकतोय खाली. ह्यो काय टाकतो इथे खाली. तिथे जाऊन बघितलं की एक जळत होतं प्रेत आणि तो खात होता ते. बापरे. मी विचार केलं, हे लयच भयंकर आहे की. मी येऊन थांबलो इकडे साईडला. तोच स्वतःहून आला मग नंतर इकडे. तो चालत चालत आला माझ्यापाशी. मला म्हटला, चल माझ्यासोबत. आता मी म्हटलं, आता हा मला कुठे घेऊन जाईल. मग हापसा होता तिथे, पाण्याचा हापसा होता. त्या हापशापाशी घेऊन गेला. मला बोलला, मला पाणी प्यायचं आहे, तो हापसा मार. तर मी हापसा मारायला लागलो. पहिला तर हात धुतला त्यानं, 10 मिनटं हात धुतला फक्त असं हात खाली मान घातलं, फक्त हात धुवायला. मग हात धुवून झालं त्याचं. मग माझे हात दुखालेत ना हापसा मारून, 10 मिनटं हापसा मारलो. मग मी बंद केलो. अरे हापसा मार, मला पाणी प्यायचं म्हटलं. नाही म्हटलं तरी अर्धा तास पाणी पिलं त्यानं. आपल्या ब्लॉगमध्ये आहे, मी असं रॉमध्ये टाकलो. अर्धा तास त्यानं पाणी प्यायला लागलं. मी हापसाच मारालो अर्धा तास. मी बास का म्हणालो, मार. आता तो डोक्याने हे असेल, मला असं तर वाटतंय. तर खूप पाणी पिला. आता मला तर असं वाईब येत होती की उठून असं कानाखाली दिला की मी काय करावं. कारण स्मशानभूमीत होता, त्यानं मी होतो आणि कॅमेरामॅन तर लांब थांबला होता, त्यानं तर आलाच नाही तिथं. मीच हापसा मारायला लागलो उगं. तो पाणी प्यायला तिथं. मग अर्धा तासाने काहीतरी बास म्हटला. मग उठलो, आलो त्यासोबत. मला बोलला, इथं काय करायला. मी बोललो, असंच नाही, मला तिकडे कंटाळा आला, इकडे शांत वाटत आहे म्हणून मी इथं आलो. येऊ नको म्हटलं इकडे यापुढं.
मी बोललो काय काय होतं आहे. मग त्यानं मला असं लय काय काय सांगितलं की असं असं केलं की भूत हे होते ते होते. आणि जर तुला भूत बघायचं असेल ना ते पण क्रिया मला सांगितलं. आता ते मी सांगू शकत नाही कारण ते असेल भयानक. जेव्हा मी माझ्या ब्लॉगमध्ये करेनच. आता पब्लिक मला सारखं विचारायला लागली की ते बाबा तुला काय सांगितलं, पण मी सांगू नाही शकत ना ते, कारण ते माझ्या आणि त्या बाबापुरतं होतं. बाबा म्हटलं की सांगू नको कोणाला, ते आपल्यात ठेव आणि तुला करून बघायचं असेल तर कधी एकटा करून बघ, तुझ्यासोबत 100% घडतंय म्हटलं. तो बाबा म्हणजे माणूसच होता की भूत होता? माणूसच होता, फुल असं म्हणजे बाबा टाईप होता, पूर्ण केसं बिसं सोडलाय, त्या डोक्याने पण येडा येडा असेल काय माहीत नाही, पण त्याला नॉलेज भयंकर नॉलेज होतं. आणि तो मला सांगितलं असं असं आहे, तू करून बघ. आणि ते मी करतो पण आता नको, कारण त्या रिस्क खूप आहे त्यामध्ये, त्यामध्ये जीव जाऊ पण शकतो. पण ते करतो, अजून थोडं मला जगू द्या एक 5-6 महिने, मग नक्कीच करतो ते आणि सांगतो. आणि ते मी ब्लॉगमध्ये टाकल्यानंतर खूप जण त्याकडे बाबाकडे गेले ते विचारायला की काय सांगितलं त्याला, काय सांगितलं. मी कायच सांगितलं नाही म्हणतं त्यांना. मग ते प्रेत खात होता हे पण तुम्ही व्हिडिओमध्ये केलेलं आहे? मग तुम्ही नाही का विचारलं त्याला की हे काय करत होता? मी त्याला असं म्हणजे मी त्याला असं समोरून बोललो नाही की तू खाल्ला हे खाल्ला. मग मी बोललो जेवण झालं का, तो बोलला हां झालं. म्हणजे त्याला माहीतच नव्हतं की तुम्ही ते मी त्याला बघितलंय? बघितलेलं आहे, त्याला माहीत नव्हतं. मी लांब येऊन थांबलो होतो बघून. मग मी बोललो काय खाल्ला तुम्ही, तो बोलला मटण खाल्लो. मी बोललो मटण कुठनं आणलं आता, ए नाही असतं तिथं खूप असतं, चल तुला पाहिजे का बोलला. मी बोललो नाही मी खात नाही मटण वगैरे काय बोललो. तो व्हिडिओ पोस्ट केलो. ते हिना अत्तरा आणि तो गजराचा विषय साईडला राहिला, त्याच्याने तो मला कधी काय होतच नाही. पण ह्या बाबाचं क्रेज एवढं वाढलं की काय सांगूच नका. आणि तो मला काय सांगितलं आहे पण मी सांगू शकत नाही. सांगायचं असलं की मी तेव्हाच सांगितलं असतो, पण सांगू शकत नाही. मी नक्की करतो ते आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये एक 4-5 महिने फक्त. मग त्यानंतर माझं कसं आहे, सगळे मला प्लेस आधी एक्सप्लोअर करायचं, तर राजस्थान इकडे तिकडे जायचं आहे. मग ते करायच्या आधीच मला काय तर झालं तर मग उपयोग नाही ना, मग माझी बी आत्मा असं भटकत राहते इकडे तिकडं. त्यामुळे आधी मी ते सगळं करून झाले की मग तो चॅलेंज नक्की करतो माझ्या चॅनलवर. मग आता नेक्स्ट कॉन्टेंट आपल्याला काय शूट करायचं आहे किंवा कुठे जाऊन व्हिडिओ करायचा हे कसं काय ठरवता तुम्ही? आमच्या डोक्यात कधी पण काय पण येतं. आता कोणतरी बोलला त्या लोकेशन खूप भयानक आहे, तिथे असं असं झालं होतं, तर हां चल म्हणतो जाऊ आपण तिथे त्या लोकेशनला जाऊ, बघू आज काय होतं आहे. ते अजून कोणतं बोलबच्चन देणारे खूप असतात, तुम्हाला पण माहिती आहे. असं असं माझ्यासोबत झालं होतं, मला उचलून फेकला, हे केला ते केला. मी बोलतो मी जाऊन येतो मग बघ म्हटलं, तो उगा लोकांना खोटं सांगू नको. परत मेसेजमध्ये पण खूप असते, रिक्वेस्टमध्ये किंवा आपलं कमेंट बॉक्समध्ये पण. आणि त्यांचं ते खूप महत्त्वाचे आहेत ना लोक, आपल्याला आपली पब्लिक खूप महत्त्वाची आहे, तर त्यांचे सगळे बघतो आणि तिथे जात असतो. तुम्हाला जसं की तुमचे फॉलोअर्स बरेच चॅलेंजेस वगैरे पण देतात, मग त्यातलं असं एकदम डेंजरस काय होतं? आता जे फॉलोअर चॅलेंज देतात ना ते खूप इझी लेवलचे असतात. इथे बिर्याणी खा ते तेवढेच असतात ते. पण जेव्हा ज्या फील्डमधला एखादा मोठा माणूस जेव्हा पूर्ण अख्ख्या पब्लिकला चॅलेंज देतो, तुम्ही इथे जा, तुम्हाला काहीतरी 100% होणार, आणि ते एक बाबा सांगतोय, ते पण एका पॉडकास्टमध्ये. आणि तो बाबाचं लेवल खूपच असेल ना, हाय असेल, पूर्ण गळ्यात असं मोती बिती घातलाय, हाडाचे हे ते घातलाय, असं पूर्ण केसं बिसं बांधलाय, आणि तो रील टाकलाय. आणि मेन दिवाळीत ती रील होती, आणि दिवाळीमध्ये त्यानं पोस्ट केलं तर रील, तो सगळे रील मला टाकायला लागलेत, ए भैया करून बघ करून बघ. बोलले रील काय आहे, मग आतमध्ये जाऊन बघितलो. दिवाळीमध्ये एक महारात्र म्हणून एक हे असतंय, त्या दिवशी एक काळा जादू हे ते असतात ना, त्या दिवशी लय होते त्या नाईटला. कोणत्या पण स्मशानभूमीत जाऊन बघितलं ना चालूच असते असले कार्यक्रम. मग त्या दिवशी मग सगळे मला रील टाकायला लागलेत. मी बघितलो काय त्यामध्ये होतं की एक दारूची बॉटल आणि एक अत्तरची बॉटल, आणि आपण जे खीर बनवतो ना ते घेऊन जायचं स्मशानभूमीमध्ये, ते असं खाली ठेवायचं. मग बघा तुमच्यासोबत काय होतं आहे, तुम्ही वाचू पण शकत नाही, असा बाबा बोलला होता. मग मी ऐकलं, मला बी थोडं भयंकर वाटलं. आता बाबा सांगायला, माझे मित्र बी नको म्हणाले, ये नको करू नको, जाऊ दे सोड, कशाला करायचं. मी बोला आता एवढे केले हे काय आता. मग करायचं आम्ही ठरवलं. आणि ज्या दिवशी महारात्र होती, आपलं शॉप होतं दिवाळीत फटाक्यांचं, बंद केलं शॉप, घरी गेलो. मग खीर आता घरी घेऊन असं बनवून तिकडे घेऊन गेले की एवढ्या मजा नाही येत ना, तर मग अजून थोडं असंच हे करायचं, आपलं वाढवायचं काहीतरी. मग दारूची बॉटल आम्ही तर पियत नाही कोण, त्यामुळे एक जण पियाला बसला होता, त्याकडून थोडं मागून घेतलं बाटलीमध्ये. आणि अत्तरची बाटल्या माझ्या घरात असतात, 5-6 पडलेले असतात, हे नात्र ते असतं ना ते माझ्याकडेच असतात. मग ते घेतलं बॉटल. आणि खीर, आता खीर इथनं बनवून घेऊन जायचं नको म्हटलं, तिथे गेल्यावर बनवू स्मशानभूमीमध्ये. तर सगळे घेतलं जे जे लागतं, भांडे, दूध
आणि ते लागते सगळं घेतलं. स्मशानभूमीत गेलो, रात्री 1 वाजता तिथे आग लावली, तिथे बनवलं आहे. तिथंच बसून जिथं जाते त्याच्या बाजूला बसून खाल्लो ते. काय नाही, जिवंत आहे. तर बाबा डिलीट कर व्हिडिओ ते. काय झालं नाही मला. पण मला वाटतं की असे तुमच्यावर आता 10 लोक विश्वास करतात. आता माझ्यावर माझी पब्लिक विश्वास करते, तर मला एक खोटं बोलायला मला लाज वाटते पब्लिकला. तर यांच्याकडे एवढे जण जाते, एवढे हे करतात, मग ह्याने खोटं का बोलतात मला समजत नाही. जे खरं असेल ते सांगा ना. आता काय होतच नाही तर कशाला सांगायचं तुम्ही वाचू शकत नाही हे नाही. म्हणजे हे बाबा लोकांनी वगैरे पब्लिकच्या मनात खूप असं म्हणजे खूप भीती निर्माण केली आहे. खूप अति जास्त. व काही पण उगाच, कारण त्यांचा पैसा पण तिथनं जनरेट होतो ना. पैसा कमवायचं त्यांचं साधन आहे ते. आणि ते लोकांचं बाबांचं पण झालं. जे पॉडकास्टवाले त्यांना बोलवतात मला ते पण समजत नाही की त्यांनी ऐकून कसं घेतात हे सगळं आणि पोस्ट कसं करतात. फक्त पब्लिकला एवढं सांगायचे की असल्याचे हे करू नका. ते तुम्हाला सांगतील मला 500 रुपये द्या, तुमच्या अंगातलं भूत काढेन, हे काढेन. काय नसतं. जर त्यांनी जादू त्यांना करता येत असेल ना तर स्वतः पैसे कमवायचं ना जादूने. 10 रुपयाचे 100 रुपये करा खिशामध्ये, 100चे 10,000 करा. आमच्याकडून कशाला मागतं. तर ते मला आवडत नाही. त्यांना काय बोलू पण नाही शकत ना. देवांचे नाव घेतात मग प्रोटेक्शनसाठी, बाकी काय नसतं. कारण देवाचं हिंदू धर्मामध्ये जे देवाबद्दल चांगले 2 शब्द बोलला ना, लोक त्याला देवच मानतात. आणि तो फक्त दाखवत आहे असं आणि मागणं उगं पैसे छापायचे धंदे असतात, बाकी काय नसतं. तर मला ते एक आवडत नाही. मी पण हिंदूच आहे, मी दुसरा नाही, मी पण हिंदूच आहे. त्यामुळे मलाच आवडत नाही ते हिंदू असून पण. तर आता हे जे बाबा वगैरे हे भोंदू लोक जे असतात ते लोकांना घाबरवण्यासाठी बऱ्याच काय काय टेक्निक हे करत असतात. तर तुम्ही असं कधी काय बघितलंय का? आता तुम्ही खूपदा असं जादू बघितलं असाल, जे असं लग्नामध्ये ते येते जादू दाखवायला. ते कार्ड्सचे जादू दाखवतात, ते जादू दाखवतात. त्यांच्याकडे जादू नसते, ते टेक्निक असते. ह्या बाबाकडे टेक्निक असते तसले. आता खूप काही ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की जेव्हा म्हणताय कोणतरी म्हणतंय तुम्ही दाखवा असं काहीतरी करून, मग त्यांच्याकडे एक बाहुली असते. ते बाहुली असं टेबलवर ठेवतात, लिंबू घेतात हातात. ते काय बोलतात ते त्यांनाच माहिती, कुठनं तर वाचून आलेले असतात ते बोलतात. आणि ती बाहुली असं गोल फिरायला चालू होते. आता सगळ्या खेळ त्या बाहुलीत आणि ते टेबलमध्ये असते. कोणाला माहीत असतं. आपल्याला वाटतं हा बाबा चमत्कार केला, करा बाबाला फॉलो करा, विचारा. बाबाला फॉलो आणि मेसेज केला की तिकडून येतं आहे, एवढं सबस्क्रिप्शन घ्या, हे करा, मी तुमची सगळी समस्या दूर करतो. तुझी समस्या दूर करा आधी, नंतर लोकांची करणार बाय. ते सगळं फक्त पैशाचा खेळ झाला आता. बाकी कोण बाबा कामाचा एक पण बाबा नाही. तुम्हाला खरं असं साधू संत बघायचे असतील तर तिकडे याला जावा, हिमालय पर्वतमध्ये. तिथं नक्की बाबा तुम्हाला सापडतील. आणि ते असले केस घेत पण नाहीत भूताबिताचे, त्यांना माहीत असते सगळं. तर हिमालयमध्ये जावा, त्यांना भेटा. ते घरदार सगळं सोडलेलं असतात, त्यांना कशाची अपेक्षा नसते. हे बाबा फक्त पैसे कमवायचं दिवसभर, मग चांगले कपडे ते घालून फिरायचं इकडे तिकडे. आणि आजकाल आपण बघतो की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण खूप जास्त प्रमोट करतात. ते म्हणजे वशीकरण, जादूटोणा हे करायचं असेल तर एवढे एवढे पैसे भरा. तर या गोष्टी ते कसं काय हे करतात? आता मलाच काही असं पोस्ट येतात ज्यामध्ये एक बॅनर असतो. बॅनरच्या इकडे ह्या साईडला स्वामी समर्थांचा फोटो लावतात, इकडे 2-3 देवाचा फोटो लावतात, खाली एका बाबाचा असं ते घातलेलं फोटो लावतात. तिथं लिहितात खाली, कोणाला तुमच्या ह्याच्यामध्ये करायचं असेल तर एवढे एवढे पैसे द्या, तुम्हाला त्याच्या वशमध्ये करून देतो. मग आता मुलं बघत असतात, आता त्यांना मुली आवडत असतात कुठल्या तरी, ते लगेच म्हणतात हिचा फोटो पाठवतो, हिला वशमध्ये करा. कुठल्या वशमध्ये होणार ती मुलगी कधी कोणाच्या वशमध्ये येत नसते. ते फक्त पैसे कमवण्याचं हे असतं. जर ते बाबा तसं करत असेल तर दुनियाला वशमध्ये करायचं, सगळ्याकडनं पैसे घ्यायचं, मग पैसे त्याकडे येतातच की. कशा लोक प्रमोशन करा, ते टाका पोस्टर, तुम्हाला वशमध्ये करून देतो. नसतं असं काय वशमध्ये. आणि जे इन्फ्लुएन्सर असतात ते फक्त सगळे पैसे कमवायचं खेळ. आता सध्याला ह्याच्यात तर सगळ्यांना पैशाचे मतलब आहे. बट असं कधी झालंय का की बाहेर तुम्ही अशी काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करायला गेलात आणि म्हणजे एवढ्या रात्रीचं बाहेर पडल्यानंतर कोण ना कोण बघितलं की प्रत्येकाच्या मनात पहिलं येतं ह्या काहीतरी दरोडेखोर वगैरे आहेत, असं कधी घडलंय का? एक दिवशी मला एक प्रमोशनचा व्हिडिओ आला होता. मग प्रमोशनचा व्हिडिओ होता, एक गेमचं प्रमोशन होता. मग मी बोललो, आता मी घरात झोपलो होतो, 2 वाजले होते. मी बोललो आता मला झोप तर लागे नाही आणि मला आता प्रमोशनचा व्हिडिओ पण करायचा आहे, माझ्याकडे ब्लॉग पण नाही आहे. बोललो आता सगळे पब्लिक मला कमेंट करत असते तू एकटा जा स्मशानभूमीला, एकटा जा. बोललो आता एकटाच जातो आता स्मशानभूमीला. आलो गपचूप, कडे काढलो, गाडी घेतलो आपली HF डिलक्स आणि मी गेलो स्मशानभूमीपाशी. आणि स्मशानभूमीच्या गेटपाशी मला असं काहीतरी हालचाल वाटली, पण मी पूर्ण गाडी घेतलो नाही, मागच थांबवलो गाडी. मी उतरलो खाली आणि असं इकडे
साईडला बघितलो वाकून स्मशानभूमीच्या. तर जो रस्ता जातो ना स्मशानभूमीमध्ये, त्या रस्त्यावर कोणीतरी असं ते हे बनवलं होतं. 2 जण होते. एक जण गाडीवर बसला होता आणि एक जण नेकडमध्ये काहीतरी करत होता तिथे. पूजा वगैरे काहीतरी करत होता ते ह्याच्यावर बसून. त्यांना असं स्टार वगैरे काहीतरी बनवलं, हां क्रॉस ते बनवलं होता आणि पीठ, लिंबू ते सगळं ठेवून ते करत होता. म्हणलो मी पहिला शूट घेतलो, कारण त्याला मला माहीत आहे आवाज केले की त्यांनी जाणार दोघं पण. तर मी आधी शूट घेतलो, नंतर गाडी काढलो, घेऊन गेलो फास्टमध्ये. मला बघितले दोघं पण गेले तिकडं. तिथे जाऊन बघितलो लिंबू वगैरे हे ते ठेवले होते. पहिलं पायाने इकडे तिकडे केलं, सगळं स्वच्छ केलं. ते गेले निघून. ते झालं होतं. करणी वगैरे ह्या गोष्टींवर विश्वास आहे का तुमचा? नाही, माझा तर नाही आहे विश्वास, पण खूप जणांवर होते. नवीन नवीन गाणे पण निघायला लागले त्याच्यावर. करणी केले की हे होतं, माझा बच्चा दुसऱ्याचं होतं, असं तसं. पण नाही, मी बोलतो ना माझ्यावर करा बोलतोय कोणाला पण. बघू मला काय झालं की मग पब्लिक विश्वास ठेवते तुमच्या. तुम्हाला काय लागत असेल, माझे केस लागत असतील, काय लागत असेल, माझ्याकडून मागून घेऊन जावा, माझ्यावर करा. झाले की मग पब्लिक तुमचा विश्वास ठेवते. ते मुलाचा पण किस्सा होता ना, तुम्ही बाहेर पडलेला आणि ते मुलगा पळत गेला. तो पहिला व्हिडिओ होता आपल्या अकाउंटचा. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही बसलो होतो असंच घरापाशी बोलत. मग आम्हाला त्या दिवशी तो किस्सा खूप चालत होता. सोलापूरमध्ये जे हरिबाई शाळा आहे ना, तिथे एक त्या असं हे जातं, त्या बोळात एक मुलगी असं थांबलेली दिसते म्हणून. असं खूप जणांकडनं आम्ही ऐकलं होतं. म्हटलं आज चला जाऊ आपण बघायला, कसं पण चाललो तर आपण व्हिडिओ पण काढू आणि काय क्लिपमध्ये येतं आहे का बघू. तर आम्ही गेलो, तिथे गेलं की आम्हाला काहीच दिसलं नाही. मग आम्ही फिरत होतो, तिथे स्मशानभूमी आहेत 2-3. तर स्मशानभूमी इकडे तिकडे बघितलं, काहीच दिसलं नाही. मग पुढे एक मुलगा गपचूप घराच्या बाहेर आला होता. कशासाठी आला, बाथरूमसाठी आला असेल तो चालत येत होता. मग आम्ही 3 जण होतो गाडीवर. मी म्हटलं घे त्यापाशी गाडी, त्याला विचारू असं काय आहे का इथं भूत वगैरे, तो ऐकला का. त्यापाशी गेलो आणि बोललो पकडायला बोललो. तो 180च्या स्पीडने घरी फुल फास्टमध्ये. तुमची फॅमिली ते बाहेर आली आहे. मला भीती आता उद्या केस बीस करतील, किडनॅप करायला आलाय म्हणून. पण असं काय नाही झालं. आणि त्यापर्यंत तो व्हिडिओ पण गेला 2 दिवसामध्येच. तो मला कमेंट करायला बाहेर डिलीट करणं प्लीज व्हिडिओ. म्हणलं आता डिलीट होत नाही, पोस्ट केलं की. तो आहे, तो पण शांत झाला आता. तो हा व्हिडिओ अजून आपल्याकडे. तो पहिला व्हिडिओ आपला जास्त व्हायरल झाला होता. पहिलाच व्हिडिओ बनवला होता, तो पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्टार्टिंगला व्हायरल झाल्यानंतरची फिलिंग काय होती, किंवा आजूबाजूच्या वगैरे सगळ्यांच्या रिॲक्शन काय होत्या? 2 दिवस मी घराच्या बाहेर पडत नव्हतो. खूप व्हायरल म्हणजे लयच हे वाटत होतं ना. किती होते माझे 2-3 वर्ष मी मेहनत केलं होतो या फील्डमध्ये, सोशल मीडियामध्ये. माझ्याकडे आधी आयफोन नव्हता आणि घरच्याकडनं पण मी मागू शकत नव्हतो आयफोन द्या म्हणून. आता माझे पप्पा पोलीस आहेत, तर मी मागू शकत नव्हतो घरी की मला आयफोन द्या, कारण एवढं 70-80 हजार रुपयाचा आयफोन कोण घेऊन देणार कशाला पण. तर मी दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही काढत होतो आधी व्हिडिओ, मागून मागून मला दे मोबाईल दे. आणि एकदा तर देत पण नव्हते, आणि दिले तरी बोलून दाखवत होते नंतर माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये काढला व्हिडिओ असं तसं म्हणून. तर आमची मेहनत चालू होती. नंतर घरच्यांनी घेऊन दिला. एक 2-3 महिने मागं लागलो, पाहिजे पाहिजे पाहिजे. मग घेऊन दिला. ते घेऊन दिल्यानंतर अजून 6 महिने बोलणं खाल्लं, एवढं घेतल्याचं काय तर उपयोग कर म्हणून. त्यानंतर मग आता उपयोग एवढा झाला की मी त्या एका मोबाईलवरून 4 मोबाईल आता खरेदी करू शकतो. पप्पा पोलीस आहेत, मग स्ट्रिक्ट नाहीत या बाबतीमध्ये? नाही, पप्पांना अजून आवडतं मुलगा असं काहीतरी करतोय. पप्पांना पण, पप्पा दिसले सगळेजण बोलतात ना तुमचा मुलगा चांगलं करतोय काम हे ते. पप्पा पण खुश होतात काहीतरी चांगलं करायला काम. कारण पप्पा घरी नसतात, पप्पाची ड्युटी बाहेरच असते. इकडे गडचिरोली जंगलात इकडे तिकडे असतात पप्पा जास्त. घरी फक्त फॅमिली आणि मी मुलगा एकटाच असतो घरात. म्हणजे पप्पांकडूनच हे धाडस मिळालं तुम्हाला? नाही, पप्पा खूप शांत आहेत माझे खरं तर. मी एवढं बोलतोय, पप्पा एवढं बोलत पण नाहीत, खूप शांत आहेत. आणि पप्पाचं आणि माझं जास्त असं संभाषण पण होत नाही, कारण आम्ही भेटतच नाही जास्त. पप्पा घरी असले की मी नसतो, आणि मी असलो की पप्पा नसतात. कधीतरी मग बोलले की मग सांगतात, हां असं असं भेटला होता, तुझं नाव सांगत होते, तुला ओळखतात. मग हां पप्पा म्हणतो. त्यांनी खुश आहेत तर मला काय वाटत नाही, घरातले खुश आहेत तर ओके. इथे जसं की पुण्याजवळ ताम्हिणी घाटामध्ये पण खूप सारे इन्सिडेंट घडले हे ऐकलेलं आहे. तर तुम्ही कधी तिकडे ट्राय केलंय का? तिकडे जायचं आहे मला, तिकडे जायचं आहे, पण अजून तरी नाही गेलो तिकडे. आणि कोकणात एक जायचं आहे, तिकडे एक जायचं आहे. परत त्या राजस्थानमध्ये भानगड किल्ला, तिथे नाईटला परमिशन नाही आहे, तर परमिशन आपल्याला काढून जायचं आहे. नाही भेटली तरी घुसून जायचं आहे, कसं पण जायचं, पण जायचंच आहे. केस पडू दे काही पण होऊ दे. आणि आपल्या पुण्यातला शनिवारवाडा, तिथे पण परमिशन नाही आहे आत जायची, पण तिथे घुसायचा पण काय चान्स नाही आहे. सगळे मोठे मोठे भिंती आहेत, पण नक्की एक दिवशी घुसणार आहे तिथे पण. होऊ दे मला जन्मठेप आतमध्ये, पण रियालिटी दाखवायचंच आहे 100%.
म्हणजे पब्लिकला रियालिटी दाखवण्याचा तुमचा जास्त प्रयत्न चालू आहे. मला काय होते, मला त्याचं हे नाही, पण मला रियालिटी मांडायचंच आहे. जरी मेलो तरी नाव घेतील ना, बाहेर रियालिटी तर दाखवला होता. तुम्ही जसं की म्हटलं तुम्हाला आधी भीती वाटायची भूतांची वगैरे, आणि त्या म्हणजे एका भित्र्या मुलापासून ते एवढा डेंजर भूतांशी सामना करणाऱ्या मुलापर्यंत प्रवास कसा काय झाला? असं देव वरनं आशीर्वाद दिला असेल, तुझी या जगामध्ये खूप गरज आहे, तू जाऊन कर. काय माहिती नाही, पण झालंय माहिती नाही. आणि ज्या लोकांना वाटतं की काय जरी झालं, म्हणजे मला ताप आलाय तर कुणीतरी माझ्यावर काहीतरी केलंय, काय झालंय की ह्याच्या मागं काहीतरी लागले, असं जी मेंटॅलिटी आहे लोकांची, त्याच्याबद्दल काय बोलाल? त्याच्यावर आम्ही आता सध्या स्क्रिप्ट लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यावर वेब सिरीजच काढणार आहे आम्ही. त्यामध्ये लोकांना सगळं समजून जाईल की कसं असतंय, काय असतंय, पैसे कसं घ्यायचं, पैसे कमवायचं कसं असतं, ते करतात कसं, त्यामध्ये सगळ्याला समजून जाईल. ते सगळं फेकच असतंय, मी सांगतो फेक असतंय, पण ते मला वेब सिरीजमध्ये सांगायचं आहे, तर थोड्या दिवसात येईल. बाकी फ्युचरमध्ये आणखी काय प्लॅन्स आहेत? फ्युचरमध्ये काय, हेच करायचं आपल्याला शेवटपर्यंत, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन्स लास्टपर्यंत, टॉपला जायचं फक्त सगळ्यापेक्षा. बाकी जे भूत वगैरे ह्या गोष्टींना खूप जास्त घाबरतात, किंवा एखाद्यानं ऐकलं म्हणजे बघितलंही नाहीये पण दुसरं सांगतंय म्हणून त्याच्यावरती बिलीव्ह करते, तर अशा लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल? म्हणजे स्वतः आधी बघा असं काय घडतंय का नाही, त्यानंतर विश्वास ठेवा. कोणाचा पण ऐकून विश्वास ठेवणं म्हणजे ते तुमची काय रिस्पेक्ट आहे का नाही, तुमचं काय हे आहे का नाही. जेव्हा तुम्ही स्वतः डोळ्याने बघा, कोण बोललं ना तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा तिथे काय आहे का नाही. मला सांगू नका, तुमचं तुम्ही स्वतः जाऊन बघा काय घडतंय का. तुमचं जीव तर त्यात जाणार नाही, मी सांगतो. गेला तर गेला, काय असतं तेवढं देऊन टाकायचं. खूप सारे म्हणजे अनबिलिव्हेबल काही एक्सपिरियन्सेस होते ज्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं मे बी पॉसिबल नाही आहे, बट ते सांगतात त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या पेजला देखील खूप साऱ्या अशाच गोष्टी असतात. सो आज खूप जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मिळाली आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि बाकी तुम्हाला आणखी काही आपल्या प्रेक्षकांना मेसेज द्यायचा असेल तर तेही तुम्ही बोलू शकता. काय नसतं, फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही मला ओळखता का नाही माहिती नाही, ओळखत पण असेल, नाही ओळखत असेल तर जाऊन सर्च करा इकडे तिकडे. यूट्यूबला मिस्टेरियस साई आहे आणि इंस्टाग्रामला हॉरर एक्सप्लोरर साई आहे, तिथे जाऊन बघा, कंटेंट बघा, आवडलं तर फॉलो करा. आणि दीदींना तर तुम्ही फॉलो केला असेलच, केला नसेल तर करून टाका पटकन. आणि तुम्हाला काही असे प्रश्न असतील किंवा लोकेशन तुमच्याकडे असतील तर मला लोकेशन मेसेज करा, नंतर DM करा, काही पण करू शकता. मी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या लोकेशन नक्कीच हे करेन आणि तुमच्या बी मनात जे भीती बसल्या ते दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर तुम्ही स्वतःहून दूर केलं ते पण चांगलंच आहे भीती तुमची. तुम्ही स्वतः जाऊन ट्राय करा, काय घडतंय का, काय घडलं, काही क्लिप्स आले तुमच्याकडं ते मला सेंड करा, मी सगळ्यांपर्यंत ते पोहोचवतो. तर करा, भीती असलं भिवू नका. खूप काही करायचं अजून जीवनात, तर याला घाबरून तुम्ही इथंच बसू नका. असं तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा ऐकायला आवडेल तेही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.